नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. आज आपण आलो आहोत गोरेगाव मध्ये अण्णाभाऊ साठे मैदानात. या ठिकाणी शिवसेनेतर्फे शिवसेना शिंदे गटातर्फे भव्य असं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. शिबिराचे आयोजन श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यातर्फे करण्यात आले आणि त्याचबरोबर कार्यक्रमाचे नियोजन जे आहे आणि कार्यक्रम जे ठेवणारे आहेत ते शिवसेनेचे नेते आणि सर्वांचे लाडके असे संजय निरुपम साहेब यांच्यातर्फे हे आयोजन आहे. तर आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत. या त्यांच्याशी बोलूया. गोरेगाव मध्ये भव्य असं जे आरोग्य शिबिर शिवसेनेकडून घेण्यात आलेलं आहे, ते जे शिबिर जे आहे ते संजय निरुपम साहेबांनी घेतलेलं आहे आणि खूप चांगलं शिबिर आहे. खूप लोक त्याचा फायदा घेत आहेत. आपण आज संजय निरुपम साहेबांशी बोलणार. साहेब, काय बोलणार? या शिबिराचा उद्देश काय? आज जो आरोग्य शिबिर आहे इकडे आमच्या अण्णाभाऊ साठे आखाडामध्ये चा मेन उद्देश आहे, जे गोरगरीब लोक राहतात झोपडपट्टीमध्ये चालीमध्ये, जे काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम आहे, काहीतरी आजारीचे प्रॉब्लेम आहे आणि त्यांच्याकडे एवढे पैसे नाही आहे की तो चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात, चांगले डॉक्टरचे सल्ला घेऊ शकतात, त्यांच्यासाठी हा मोफत शिबिर आहे. इकडे सर्व प्रकारची आम्ही तपासणी करतो आणि तपासणीनंतर समजा कोणा व्यक्तीमध्ये कोणी महिलामध्ये जास्ती काही मोठी आजार दिसतो तर त्यांना एक ॲडव्हान्स जो ट्रीटमेंट आहे त्याच्यासाठी आम्ही एक मोफत इंतजाम करून देणार. मग हा शिबिर जो आहे अण्णाभाऊ साठे मैदानात घेतला, तर या ठिकाणी कसा प्रतिसाद आहे लोकांचा? चांगला प्रतिसाद आहे. सकाळपासून लोक येत आहेत हळूहळू. आज रविवार आहे, तो थोडा आज जेवणाचा दिवस आहे, पण तरीही लोक येत आहेत इकडे. आणि इकडे ईसीजी मध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे. 25-30 लोकांनी ईसीजीचे चेकअप करून घेतलेला आहे. शुगरचा खूप आहे प्रॉब्लेम. मला एक डॉक्टर भेटले, त्यांनी सांगितलं की जास्ती लोकांना बीपीचा प्रॉब्लेम आहे. बीपी म्हणजे एक जसं तसं तुम्ही जेवण करता आणि काही फिजिकल एक्सरसाइजवर ते लक्ष देत नाही, खूप टेन्शन घेतात, खूप स्ट्रेस घेतात, त्यांना बीपी होतो. बीपीच्या आपण खूप मरीज आलेले आहेत. आणि बाकी ठीक आहे, एकदम चांगला प्रतिसाद आहे. लोक येत आहेत. अजून पण 2-3 तास अजून चालवायचं आहे मला. ह्या शिबिरानंतर आणि काय तुम्ही ठरवून ठेवलेले प्रोग्राम्स वगैरे आहेत? असं आम्ही ठरवून काही करत नाही. आम्ही लोकांमध्ये राहतो, लोकांची सेवा करतो, लोकांचं काम करतो. बस जे काही प्रश्न येतात आणि त्यांच्या प्रश्नाचा एकदम आम्ही उभे राहतो आणि लोकांची सेवा करत राहतो. गेल्या 30 वर्षापासून हा सतत एक व्रत आहे तो चालू आहे आमच्या. नक्कीच सर, तुम्ही जे काम हातामध्ये घेतलेलं आणि वर्षानुवर्षापासून तुम्ही काम करतायत, लोक तुमचं नाव घेतात. असंच काम तुम्ही नेहमी करत राहा आणि लोकांचा प्रतिसाद तर दिसतोय. लोक खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत. अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत सर्व ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे संजय निरुपम साहेब जे काम करतायत, जे लोकांच्या उपयोगाचं आहे, ते सर्व ठिकाणी पोहोचलं पाहिजे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.